तुमचं प्रियालयस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. दत्त जयंती 4 डिसेंबरला आहे आणि दत्त जयंतीनिमित्त आपण प्रत्येक स्वामी भक्तांना आपल्या घरामध्ये आपल्याला दत्त जयंतीनिमित्त सेवा करायची असतात. आता श्री गुरुचरित्र ह्या प्रभावी ग्रंथाचं पारायण 28 नोव्हेंबर 2025 ते 4 डिसेंबर 2025 पर्यंत होणार आहे. श्री गुरुचरित्र हा इतका प्रभावी ग्रंथ आहे की या ग्रंथाचं पारायण जो पण भक्त, जी पण महिला किंवा जो पण स्वामी भक्त आपल्या घरामध्ये करतो, सामूहिक पद्धतीने करतो, त्याच्या आयुष्यातील अनेक अडचणी, अनेक गोष्टी या स्वामी महाराज स्वतः त्याला ज्या हव्या असतात त्या गोष्टी तर देतात, शिवाय त्याच्या आयुष्यातील अडचणी या स्वतः दूर करत असतात. आणि दत्त जयंतीनिमित्त आपण ज्या पण प्रभावी सेवा करतो त्या सेवा नक्कीच आपल्या दत्त महाराजांपर्यंत, आपल्या स्वामी महाराजांपर्यंत नक्कीच. गुरुचरित्र ह्या ग्रंथाचं पारायण आपल्याकडून होणं शक्य नसतं, कारण त्यामध्ये नियम आणि अटी आहेत. आणि तुम्हाला एक सांगते की ज्या वेळेला तुम्ही नियम आणि अटींचं पालन करणं तुम्हाला शक्य होईल तेव्हाच तुम्ही श्री गुरुचरित्र पवित्र ग्रंथाचं पारायण आपल्या घरामध्ये करा, सामूहिक पद्धतीनं करा. त्याचप्रमाणे बघा, प्रत्येक महिलेला वाटतं, प्रत्येक स्वामी भक्तांना वाटतं की आपण ही दत्त जयंतीनिमित्त पारायण करावीत, पण कधी नियम आणि अटींचं पालन न होण्यामुळे आपण श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण. ह्या ग्रंथामध्ये श्री दत्त महाराज, श्री नृसिंह सरस्वती महाराज, श्रीपाद श्री वल्लभ महाराज या सर्वांची माहिती ही श्री गुरुचरित्र ह्या प्रभावी ग्रंथामध्ये आहे. तर श्री गुरुचरित्र ह्या प्रभावी ग्रंथाचा पूर्ण सारांश हा एक श्लोकी गुरुचरित्र ह्या ग्रंथामध्ये आहे. आपल्याला सेवा करायची आहे. दत्त जयंतीनिमित्त ज्या आपण भक्त ह्या सेवा करतो त्याच्या आयुष्यात अशक्य असं काहीच नाही बघा, कारण आपल्याला काय हवं असतं, आपल्यासाठी काय योग्य असतं हे आपल्या स्वामींना माहिती असतं. पण त्यातून जेव्हा आपण आपल्या स्वामींची सेवा करतो, स्वामींची उपासना करतो, स्वामींचे पारायण करतो, दत्त जयंतीनिमित्त सेवा करतो, त्यावेळेला आपल्या आयुष्यातील अशक्य गोष्टीसुद्धा या सेवेमुळे शक्य होतात. यासाठी प्रत्येक स्वामी भक्ताला सांगते की नक्कीच तुम्ही तुमच्या घरामध्ये, तुम्हाला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं शक्य होत नाही ना, तर तुम्ही एक श्लोकी ग्रंथाचं पारायण किंवा ग्रंथाचं पठण नक्कीच करा, की ज्यामुळे तुम्हाला पूर्ण गुरुचरित्र वाचल्याचं पुण्य फळ मिळेल. कारण श्री गुरुचरित्र प्रभावी ग्रंथाचा पूर्ण सारांश या एक श्लोकी या ग्रंथामध्ये दिलेला आहे. तर आता हे पठण कधी करायचं आणि हे पठण केल्यानंतर काय होतं बघा. तर बघा, आपण आपल्या घरामध्ये, ज्या पण घरामध्ये दत्त महाराजांची सेवा होते, आपल्या स्वामींची सेवा होते, त्या घरामध्ये कधीही काही वाईट होत नाही. त्या घरातील प्रत्येक व्यक्तीचा, कुटुंबाचा दिवसांदिवस ही प्रगतीच होत जाते. त्या घरामधील ज्या पण नकारात्मकता असतील, ज्या घरामध्ये ज्या पण वाईट गोष्टी असतील त्या सर्व बाहेर निघून जातात. त्या घरामध्ये सकारात्मकता निर्माण होते, त्या घरामधील वातावरणामध्ये प्रसन्नता निर्माण होते आणि त्या घरातील मेन म्हणजे कुटुंब जे आहे, त्या घरातलं कुटुंब जे आहे प्रत्येक अडचणीतून, प्रत्येक संकटातून आणि प्रत्येक समस्येतून बाहेर निघून जातं, कारण त्यातून त्यांना मार्ग मिळतो ज्या घरामध्ये दत्त महाराजांची सेवा होते. तर आता आपल्या मनामध्ये असं सुद्धा विचार होतो की आपण इतर वेळी तरी सेवा करू शकतो, दत्त जयंतीनिमित्त काय एवढ्या महत्त्वाच्या सेवेत. बघा, दत्त जयंतीनिमित्त जे पण भक्त दत्त जयंतीनिमित्त आधी आपल्या घरामध्ये ज्या सेवा करत असतात त्या दिवसांमध्ये दत्ततत्व हे खूप जास्त प्रमाणात पृथ्वी तलावर सामावलेलं असतं. आणि जी व्यक्ती दत्त महाराजांच्या सेवा करते, मग तुम्ही त्या कोणत्याही सेवा करा, तुम्ही 21 दिवसांची करा, तुम्ही 11 दिवसांची करा, तुम्ही श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण घरामध्ये करा, दत्त महाराजांची, आपल्या स्वामींची जी पण सेवा ज्या घरामध्ये होते त्या घरातील ते जी व्यक्ती ही सेवा करत असते त्या व्यक्तीमध्ये सुद्धा दत्ततत्व हे सामावलं जातं. त्यासाठी प्रत्येक घरामध्ये मी अगदी मनापासून सांगते की दत्त जयंतीनिमित्त तुम्हाला श्री गुरुचरित्र प्रभावी ग्रंथाचं पारायण करणं शक्य होत नाही, तर तुम्ही एक श्लोकी ह्या ग्रंथाचं पठण नक्की करा. कारण हा ग्रंथ 5 मिनिटाची सेवा आहे बघा. ज्या स्वामी भक्तांना काहीच करणं शक्य होत नाही, काहीच नाही, म्हणजे कधी कधी अशा खूप प्रॉब्लेममुळे आपल्याला इच्छा असून सुद्धा सेवा करणं मिळत नाही, कारण आपल्याकडं तेवढा वेळ नसतो सेवा करण्यासाठी. महिलांच्या बाबतीत तर खूप अशा गोष्टी घडत असतात की त्यांना घरातल्या कामांमुळं, जबाबदारीमुळं सेवा करण्याची इच्छा असून सुद्धा सेवा करता येत नाही. तर हा जे पठण आहे किंवा हे जे एक श्लोकी गुरुचरित्र ग्रंथ आहे बघा, तर हा एक श्लोक आहे आणि हा श्लोक तुम्ही लई ते लई 5 ते 10 मिनिटामध्ये सेवा करू शकता घरामध्ये, आणि त्याचं फळ हे गुरुचरित्र हा ग्रंथ वाचल्याचं फळ मिळेल तुम्हाला. पण ह्याचा अर्थ असा नाही की ह्याचा सारांश ह्याच्यामध्ये सांगितला, ह्याचा अर्थ श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपण करायचं नाही का? शक्यच नाही. श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण इतकं करणं महत्त्वाचं आहे ना, की तुमच्या आयुष्यातील जी पण अडचण, जी पण समस्या असेल, तुमच्या आयुष्यात कोणता पण मोठातला मोठा प्रॉब्लेम असू दे, तो ह्या श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केल्यानंतर नक्कीच तुम्हाला त्या संकटातून मार्ग मिळतो. तुमच्या मनातील जी इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होते. तुमच्या कुटुंब हे प्रत्येक संकटातून तरून जातं. यासाठी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं तितकंच महत्त्वाचं आहे, जितकं महत्त्वाचं आपण दत्त महाराजांची प्रत्येक सेवा करतो तितकंच महत्त्वाचं आहे.
पण काही वेळेला सांसारिक अडचणीमुळे आपल्याला ते शक्य होत नाही. त्यासाठीच त्याचा सारांश हा एक श्लोकी गुरुच्या ग्रंथामध्ये दिलेला आहे. यासाठी आपल्याला ते सुद्धा ज्यांना नाही शक्य होत ना त्यांनी घरामध्ये हे पठण करा आणि तुमच्याकडनं ही सुद्धा मग छोटीशी का होईना सेवा नक्कीच होऊन जाईल. तर आता एक तुम्हाला गोष्ट सांगते, ज्या घरामध्ये एक श्लोकी ग्रंथाचं पठण होतं, हा एक श्लोक आहे की ज्या श्लोकामध्ये एक छोटासा श्लोक आहे बघा, पण ह्या श्लोकामध्ये ना पूर्ण श्री गुरुच्या त्या ग्रंथाचा सारांश ह्याच्यामध्ये दडलेला आहे. तर आता हे पठण केल्यानंतर काय होतं, तर पठणची पण व्यक्ती बघा, आता एक कुटुंब आहे स्वामींचं आणि त्या कुटुंबातील एकच व्यक्ती स्वामींची सेवा करत आहे, पण त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या कानावरती जी सेवा करते त्याचे शब्द पडत असतात का नाही. आपल्या घरामध्ये असं असतं बघा, आपण स्वामींची सेवा म्हणजे करतो किंवा पोथी वाचन करतो, ग्रंथपठण करतो, त्यावेळेला ते ग्रंथचे पठण करत असून ते आपल्याला जितक्या आवाजात ऐकू येतील ना तितक्याच आवाजात मोठ्याने तुम्हाला पठण करायचं. ह्यामुळं काय होतं, तर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कानावरती ते शब्द पडत जातात आणि त्या कुटुंबाची प्रगती होत जाते. त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये येत जाते. तिच्या मनामध्ये एक सकारात्मकता निर्माण होते आणि ती सकारात्मक गोष्टीनेच विचार करू लागते. यासाठी आपल्या घरामध्ये जेव्हा पण तुम्ही दत्त महाराजांची स्वामींची सेवा करता, ती सेवा करत असताना तुम्हाला ऐकू इतक्या मोठ्या आवाजात पठण करायचं आहे. तर आता मी प्रथम तुम्हाला सांगते की हे खूप महत्त्वाचं आहे आणि 5 ते 10 मिनिटाचा श्लोक आहे की जो श्लोक तुम्ही तुमच्या घरामध्ये 5 ते 10 मिनिटामध्ये पठण करू शकता आणि तुम्ही ती नक्कीच सेवा तुमच्या घरामध्ये करा दत्त जयंतीनिमित्त. तर आता मी प्रथम तुम्हाला ह्याचे नियम सांगते की नियम काय आहेत. तर बघा, ह्या एक श्लोकी गुरुच्या त्या ग्रंथाला नियम काहीसुद्धा नाहीत, काहीच नाहीत नियम. कारण हा एक श्लोकी गुरुचरित्र हा ग्रंथ असा आहे ना की ज्याचं पठण आपल्याला सकाळी उठून लवकर उठून तुम्ही 5 ते 10 मिनिटात करू शकता. त्यामुळे ह्या सेवेसाठी नियम कोणतेही नाहीत. पण तुम्हाला एक गोष्ट सांगते की जी व्यक्ती हे सेवा करणार आहे ना बघा, तुम्ही आपल्या घरामध्ये आता ही सेवा तुम्ही श्लोक वगैरे सेवा सुरू करणार, तर ती सेवा तुम्हाला लवकर उठून करून घ्यायची आहे. म्हणजे एक 5 ते 10 मिनिटाचाच श्लोक आहे तो तुम्ही पठण करायचा आहे. हे मी तुम्हाला का सांगितलं, कारण आता तुमच्या घरामध्ये आता आपण एक स्वामी भक्त आहोत, आपण स्वतः मांसाहारी वगैरे नाही करत, पण घरातल्या प्रॉब्लेममुळं किंवा घरातली महिला जी संसारिक महिला असते बघा, त्या घरामध्ये प्रत्येकाची मर्जी, प्रत्येकाचे विचार असतात ते वेगवेगळे असतात. त्यासाठी त्या घरामध्ये मांसाहारी बनवलं जातं. आपण प्रत्येकाला सांगू नाही शकत की तुम्ही हे खाऊ नका ते खाऊ नका, पण ह्या श्लोकासाठी असं काही सुद्धा नियम नाहीत. पण तुम्ही जेव्हा पण तुमच्या घरामध्ये तुम्ही इतर व्यक्तींना हे बनवून देणार आहात ना, त्या दिवशी तुम्हाला ही जो श्लोक आहे तो सकाळी लवकर उठून पठण करायचं आहे. आता आपल्याला घरामध्ये सर्वांना माहीत असतं की या दिवशी आमच्या घरामध्ये असे पदार्थ बनवले जातात, तर तुम्हाला त्या दिवशी सेवा ही सकाळी करायची आहे. आणि ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की नाही आज आपल्या घरामध्ये असं काही सुद्धा असतात बघा, असे दिवस, सोमवारचा आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणाच्या सुद्धा घरामध्ये असे पदार्थ बनवले जात नाहीत. गुरुवार तर आपल्या स्वामींचा आहे म्हटल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्ताच्या घरामध्ये गुरुवार हा नक्कीच, दत्त महाराजांचा सुद्धा गुरुवार आहे म्हटल्यानंतर प्रत्येक व्यक्ती हे गुरुवार सुद्धा नक्कीच पाळते. पण असेच्या दिवस असतात त्या दिवशी तुम्ही सेवा जरी तुम्हाला वेळ मिळता 4:30 संध्याकाळी 6 वाजता जरी तो श्लोकाचं पठण केलं तरी चालेल. परंतु मी तर म्हणते हा श्लोक एक 5 ते 10 मिनिटाचा आहे. तुम्ही सकाळी लवकर आंघोळ केल्यानंतर देवघराची इथं उभा राहून हा श्लोक पठण करा. पण हा एक तुम्हाला सांगितलं की त्याच्यानंतर आधी तुम्ही श्लोक पठण करू शकता आणि नंतर तुमच्या घरातल्या व्यक्तींना हे सर्व काय असेल ते बनवलं तरी तुम्ही चालू शकतं. पण आपल्याला ह्या वस्तूंना हात लावून ह्या श्लोकाचं पठण करायचं नाही, एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. आता जी व्यक्ती ह्या श्लोकाचं पठण करणार आहे घरात गुरुचरित्राच्या पारायण निमित्त म्हणजे दत्त जयंती निमित्त आपल्या घरामध्ये ह्या श्लोकाचं पठण करणार आहे, त्या व्यक्ती जर मांसाहारी करत असेल तर त्या व्यक्तीनं त्या दिवशी अजिबात श्लोक पठण करायचा नाही. जर तुम्ही एखाद्या दिवशी जर समजा आज मी म्हणजे जी व्यक्ती असेल ती मांसाहारी जर त्या दिवशी करणार आहे, तर तिनं सकाळी सुद्धा तो श्लोक पठण करायचा नाही, तुम्हाला संध्याकाळी सुद्धा तो श्लोक पठण करायचा नाही. त्या दिवशी आपल्याला श्लोकच पठण करायचं नाही ज्या दिवशी आपण असे पदार्थ खाणार आहोत. पण मी तर तुम्हाला एक सांगते की जी पण भक्त स्वामींची सेवा करते ना, तिनं तरी ह्या दिवसांमध्ये तरी असले पदार्थ खाऊ नका. जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही शुद्ध शाकाहारी जेवण जेवा. मी असं एका स्वामी भक्ताला सांगते, पण काही वेळेला अशा प्रॉब्लेममुळं, घरातल्या प्रॉब्लेममुळं करून देणं हे आपल्याला लागतं. त्यामुळे तुम्ही ह्या सेवा सकाळी लवकर उठून करा. तर एवढाच एक नियम होता. आपल्या घरामध्ये तुम्ही दुसऱ्यांना बनवून जरी दिलं तर चालू शकतं, पण सकाळी आपल्याला फक्त पठण करायचं आणि अगदी 5-10 मिनिटाचा आहे बघा, ह्याला नियमसुद्धा नाही जास्त करून. फक्त मी तुम्हाला एक मांसाहारीबद्दलचा जो हा प्रश्न किंवा शंका मनामध्ये असतील तर हे आपलं तुमच्यासमोर मी तुम्हाला एक सविस्तर माहिती दिली माझ्या पद्धतीनं. तर आता मी तुम्हाला सांगते की श्लोक. तर आता तुमचं प्रियालयच्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. दत्त जयंती 4 डिसेंबरला आहे आणि दत्त जयंती निमित्त आपण प्रत्येक स्वामी भक्तांना आपल्या घरामध्ये
आपल्याला दत्त जयंतीनिमित्त सेवा करायची असतात. आता श्री गुरुचरित्र ह्या प्रभावी ग्रंथाचं पारायण 28 नोव्हेंबर 2025 ते 4 डिसेंबर 2025 पर्यंत होणार आहे. श्री गुरुचरित्र हा इतका प्रभावी ग्रंथ आहे की ह्या ग्रंथाचं पारायण जो पण भक्त, जी पण महिला किंवा जो पण स्वामी भक्त आपल्या घरामध्ये करतो, सामूहिक पद्धतीने करतो, त्याच्या आयुष्यातील अनेक अडचणी, अनेक गोष्टी ह्या स्वामी महाराज स्वतः त्याला ज्या हव्या असतात त्या गोष्टी तर देतात, शिवाय त्याच्या आयुष्यातील अडचणी ह्या स्वतः दूर करत असतात. आणि दत्त जयंतीनिमित्त आपण ज्या पण प्रभावी सेवा करतो त्या सेवा नक्कीच आपल्या दत्त महाराजांपर्यंत, आपल्या स्वामी महाराजांपर्यंत नक्कीच पोहोचत असतात. श्री गुरुचरित्र ह्या ग्रंथाचं पारायण आपल्याकडून होणं शक्य नसतं, कारण त्यामध्ये नियम आणि अटी आहेत. आणि तुम्हाला एक सांगते की ज्या वेळेला तुम्ही नियम आणि अटींचं पालन करणं तुम्हाला शक्य होईल तेव्हाच तुम्ही श्री गुरुचरित्र पवित्र ग्रंथाचं पारायण आपल्या घरामध्ये करा, सामूहिक पद्धतीनं करा. त्याचप्रमाणे बघा, प्रत्येक महिलेला वाटतं, प्रत्येक स्वामी भक्तांना वाटतं की आपण ही दत्त जयंतीनिमित्त पारायण करावीत, पण कधी नियम आणि अटींचं पालन न होण्यामुळे आपण श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत नाही. गुरुचरित्र ह्या ग्रंथामध्ये श्री दत्त महाराज, श्री नृसिंह सरस्वती महाराज, श्रीपाद श्री वल्लभ महाराज या सर्वांची माहिती ही श्री गुरुचरित्र ह्या प्रभावी ग्रंथामध्ये आहे. तर श्री गुरुचरित्र ह्या प्रभावी ग्रंथाचा पूर्ण सारांश हा एक श्लोकी गुरुचरित्र ह्या ग्रंथामध्ये आहे. निमित्त आपल्याला सेवा करायची आहे. दत्त जयंतीनिमित्त ज्या आपण भक्त ह्या सेवा करतो त्याच्या आयुष्यात अशक्य असं काहीच नाही बघा, कारण आपल्याला काय हवं असतं, आपल्यासाठी काय योग्य असतं हे आपल्या स्वामींना माहिती असतं. पण त्यातून जेव्हा आपण आपल्या स्वामींची सेवा करतो, स्वामींची उपासना करतो, स्वामींचे पारायण करतो, दत्त जयंतीनिमित्त सेवा करतो, त्यावेळेला आपल्या आयुष्यातील अशक्य गोष्टीसुद्धा या सेवेमुळे शक्य होतात. यासाठी प्रत्येक स्वामी भक्ताला सांगते की नक्कीच तुम्ही तुमच्या घरामध्ये, तुम्हाला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं शक्य होत नाही ना, तर तुम्ही एक श्लोकी ग्रंथाचं पारायण किंवा ग्रंथाचं पठण नक्कीच करा, की ज्यामुळे तुम्हाला पूर्ण गुरुचरित्र वाचल्याचं पुण्य फळ मिळेल. कारण श्री गुरुचरित्र प्रभावी ग्रंथाचा पूर्ण सारांश या एक श्लोकी ह्या ग्रंथामध्ये दिलेला आहे. तर आता हे पठण कधी करायचं आणि हे पठण केल्यानंतर काय होतं बघा. तर बघा, आपण आपल्या घरामध्ये, ज्या पण घरामध्ये दत्त महाराजांची सेवा होते, आपल्या स्वामींची सेवा होते, त्या घरामध्ये कधीही काही वाईट होत नाही. त्या घरातील प्रत्येक व्यक्तीचा, कुटुंबाचा दिवसांदिवस ही प्रगतीच होत जाते. त्या घरामधील ज्या पण नकारात्मकता असतील, ज्या घरामध्ये ज्या पण वाईट गोष्टी असतील त्या सर्व बाहेर निघून जातात. त्या घरामध्ये सकारात्मकता निर्माण होते, त्या घरामधील वातावरणामध्ये प्रसन्नता निर्माण होते आणि त्या घरातील मेन म्हणजे कुटुंब जे आहे, त्या घरातलं कुटुंब जे आहे प्रत्येक अडचणीतून, प्रत्येक संकटातून आणि प्रत्येक समस्येतून बाहेर निघून जातं, कारण त्यातून त्यांना मार्ग मिळतो ज्या घरामध्ये दत्त महाराजांची सेवा होते. तर आता आपल्या मनामध्ये असं सुद्धा विचार होतो की आपण इतर वेळी तरी सेवा करू शकतो, दत्त जयंतीनिमित्त काय एवढ्या महत्त्वाच्या सेवेत. बघा, दत्त जयंतीनिमित्त जे पण भक्त दत्त जयंतीनिमित्त आधी आपल्या घरामध्ये ज्या सेवा करत असतात त्या दिवसांमध्ये दत्ततत्व हे खूप जास्त प्रमाणात पृथ्वी तलावर सामावलेलं असतं. आणि जी व्यक्ती दत्त महाराजांच्या सेवा करते, मग तुम्ही त्या कोणत्याही सेवा करा, तुम्ही 21 दिवसांची करा, तुम्ही 11 दिवसांची करा, तुम्ही श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण घरामध्ये करा, दत्त महाराजांची, आपल्या स्वामींची जी पण सेवा ज्या घरामध्ये होते त्या घरातील ते जी व्यक्ती ही सेवा करत असते त्या व्यक्तीमध्ये सुद्धा दत्ततत्व हे सामावलं जातं. त्यासाठी प्रत्येक घरामध्ये मी अगदी मनापासून सांगते की दत्त जयंतीनिमित्त तुम्हाला श्री गुरुचरित्र हा प्रभावी ग्रंथाचं पारायण करणं शक्य होत नाही, तर तुम्ही एक श्लोकी ह्या ग्रंथाचं पठण नक्की करा. कारण हा ग्रंथ 5 मिनिटाची सेवा आहे बघा. ज्या स्वामी भक्तांना काहीच करणं शक्य होत नाही, काहीच नाही, म्हणजे कधी कधी अशा खूप प्रॉब्लेममुळे आपल्याला इच्छा असून सुद्धा सेवा करणं मिळत नाही, कारण आपल्याकडं तेवढा वेळ नसतो सेवा करण्यासाठी. महिलांच्या बाबतीत तर खूप अशा गोष्टी घडत असतात की त्यांना घरातल्या कामांमुळं, जबाबदारीमुळं सेवा करण्याची इच्छा असून सुद्धा सेवा करता येत नाही. तर हा जे पठण आहे किंवा हे जे एक श्लोकी गुरुचरित्र ग्रंथ आहे बघा, तर हा एक श्लोक आहे आणि हा श्लोक तुम्ही लई ते लई 5 ते 10 मिनिटांमध्ये सेवा करू शकता घरामध्ये, आणि त्याचं फळ हे गुरुचरित्र हा ग्रंथ वाचल्याचं फळ मिळेल तुम्हाला. पण ह्याचा अर्थ असा नाही की ह्याचा सारांश ह्याच्यामध्ये सांगितला, ह्याचा अर्थ श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपण करायचं नाही का? शक्यच नाही. श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण इतकं करणं महत्त्वाचं आहे ना, की तुमच्या आयुष्यातील जी पण अडचण, जी पण समस्या असेल, तुमच्या आयुष्यात कोणता पण मोठातला मोठा प्रॉब्लेम असू दे, तो ह्या श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केल्यानंतर नक्कीच तुम्हाला त्या संकटातून मार्ग मिळतो. तुमच्या मनातील जी इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होते. तुमच्या कुटुंब हे प्रत्येक संकटातून तरून जातं. यासाठी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं तितकंच महत्त्वाचं आहे, जितकं महत्त्वाचं आपण दत्त महाराजांची प्रत्येक सेवा करतो तितकंच महत्त्वाचं आहे. पण काही वेळेला सांसारिक अडचणीमुळे आपल्याला ते शक्य होत नाही. त्यासाठीच
त्याचा सारांश हा एक श्लोकी गुरुच्या ग्रंथामध्ये दिलेला आहे. यासाठी आपल्याला ते सुद्धा ज्यांना नाही शक्य होत ना त्यांनी घरामध्ये हे पठण करा आणि तुमच्याकडनं ही सुद्धा मग छोटीशी काविना सेवा नक्कीच होऊन जाईल. तर आता एक तुम्हाला गोष्ट सांगते, ज्या घरामध्ये एक श्लोकी ग्रंथाचं पठण होतं, हा एक श्लोक आहे की ज्या श्लोकामध्ये एक छोटासा श्लोक आहे बघा, पण ह्या श्लोकामध्ये ना पूर्ण श्री गुरुच्या त्या ग्रंथाचा सारांश ह्याच्यामध्ये दडलेला आहे. तर आता हे पठण केल्यानंतर काय होतं, तर पठणची पण व्यक्ती बघा, आता एक कुटुंब आहे स्वामींचं आणि त्या कुटुंबातील एकच व्यक्ती स्वामींची सेवा करत आहे, पण त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या कानावर ती जी सेवा करते त्याचे शब्द पडत असतात का नाही. आपल्या घरामध्ये असं असतं बघा, आपण स्वामींची सेवा म्हणजे करतो किंवा पोथी वाचन करतो, ग्रंथ पठण करतो, त्यावेळेला ते ग्रंथ जे पठण करत असून ते आपल्याला जितक्या आवाजात ऐकू येतील ना तितक्याच आवाजात मोठ्याने तुम्हाला पठण करायचं. ह्यामुळं काय होतं, तर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कानावरती ते शब्द पडत जातात आणि त्या कुटुंबाची प्रगती होत जाते. त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये येत जाते. तिच्या मनामध्ये एक सकारात्मकता निर्माण होते आणि ती सकारात्मक गोष्टीनेच विचार करू लागते. यासाठी आपल्या घरामध्ये जेव्हा पण तुम्ही दत्त महाराजांची स्वामींची सेवा करता, ती सेवा करत असताना तुम्हाला ऐकू इतक्या मोठ्या आवाजात पठण करायचं आहे. तर आता मी प्रथम तुम्हाला सांगते की हे खूप महत्त्वाचं आहे आणि 5 ते 10 मिनिटाचा श्लोक आहे की जो श्लोक तुम्ही तुमच्या घरामध्ये 5 ते 10 मिनिटामध्ये पठण करू शकता आणि तुम्ही ती नक्कीच सेवा तुमच्या घरामध्ये करा दत्त जयंतीनिमित्त. तर आता मी प्रथम तुम्हाला ह्याचे नियम सांगते की नियम काय आहेत. तर बघा, ह्या एक श्लोकी गुरुच्या त्या ग्रंथाला नियम काहीसुद्धा नाहीत, काहीच नाहीत नियम. कारण हा एक श्लोकी गुरुचरित्र हा ग्रंथ असा आहे ना की ज्याचं पठण आपल्याला सकाळी उठून लवकर उठून तुम्ही एक 5 ते 10 मिनिटात करू शकता. त्यामुळे ह्या सेवेसाठी नियम कोणतेही नाहीत. पण तुम्हाला एक गोष्ट सांगते की जी व्यक्ती हे सेवा करणार आहे ना बघा, तुम्ही आपल्या घरामध्ये आता ही सेवा तुम्ही श्लोक वगैरे सेवा सुरू करणार, तर ती सेवा तुम्हाला लवकर उठून करून घ्यायची आहे. म्हणजे एक 5 ते 10 मिनिटाचाच श्लोक आहे तो तुम्ही पठण करायचा आहे. हे मी तुम्हाला का सांगितलं, कारण आता तुमच्या घरामध्ये आता आपण एक स्वामी भक्त आहोत, आपण स्वतः मांसाहारी वगैरे नाही करत, पण घरातल्या प्रॉब्लेममुळं किंवा घरातली महिला जी संसारिक महिला असते बघा, त्या घरामध्ये प्रत्येकाची मर्जी, प्रत्येकाचे विचार असतात ते वेगवेगळे असतात, त्यासाठी त्या घरामध्ये मांसाहारी बनवलं जातं. आपण प्रत्येकाला सांगू नाही शकत की तुम्ही हे खाऊ नका ते खाऊ नका, पण ह्या श्लोकासाठी असं काहीसुद्धा नियम नाहीत. पण तुम्ही जेव्हा पण तुमच्या घरामध्ये तुम्ही इतर व्यक्तींना हे बनवून देणार आहात ना, त्या दिवशी तुम्हाला ही जो श्लोक आहे तो सकाळी लवकर उठून पठण करायचा आहे. आता आपल्याला घरामध्ये सर्वांना माहीत असतं की या दिवशी आमच्या घरामध्ये असे पदार्थ बनवले जातात, तर तुम्हाला त्या दिवशी सेवा ही सकाळी करायची आहे. आणि ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की नाही आज आपल्या घरामध्ये असं काहीसुद्धा असतात बघा, असे दिवस सोमवारचा आपल्या हिंदू धर्मामध्ये कुणाच्या सुद्धा घरामध्ये असे पदार्थ बनवले जात नाहीत. गुरुवार तर आपल्या स्वामींचा आहे म्हटल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्ताच्या घरामध्ये गुरुवार हा नक्कीच, दत्त महाराजांचा सुद्धा गुरुवार आहे म्हटल्यानंतर प्रत्येक व्यक्ती हे गुरुवार सुद्धा नक्कीच पाळते. पण असेच्या दिवस असतात त्या दिवशी तुम्ही सेवा जरी तुम्हाला वेळ मिळता 4:30 संध्याकाळी 6 वाजता जरी तो श्लोकाचं पठण केलं तरी चालेल. परंतु मी तर म्हणते हा श्लोक एक 5 ते 10 मिनिटाचा आहे. तुम्ही सकाळी लवकर आंघोळ केल्यानंतर देवघराच्या इथं उभा राहून हा श्लोक पठण करा. पण हा एक तुम्हाला सांगितलं की त्याच्यानंतर आधी तुम्ही श्लोक पठण करू शकता आणि नंतर तुमच्या घरातल्या व्यक्तींना हे सर्व काय असेल ते बनवलं तरी तुम्ही चालू शकतं. पण आपल्याला ह्या वस्तूंना हात लावून ह्या श्लोकाचं पठण करायचं नाही, एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. आता जी व्यक्ती ह्या श्लोकाचं पठण करणार आहे घरात गुरुचरित्राच्या पारायण निमित्त म्हणजे दत्त जयंती निमित्त आपल्या घरामध्ये ह्या श्लोकाचं पठण करणार आहे, त्या व्यक्ती जर मांसाहारी करत असेल तर त्या व्यक्तीनं त्या दिवशी अजिबात श्लोक पठण करायचा नाही. जर तुम्ही एखाद्या दिवशी जर समजा आज मी म्हणजे जी व्यक्ती असेल ती मांसाहारी जर त्या दिवशी करणार आहे तर तिनं सकाळी सुद्धा तो श्लोक पठण करायचा नाही, तुम्हाला संध्याकाळी सुद्धा तो श्लोक पठण करायचा नाही. त्या दिवशी आपल्याला श्लोकच पठण करायचं नाही ज्या दिवशी आपण असे पदार्थ खाणार आहोत. पण मी तर तुम्हाला एक सांगते की जी पण भक्त स्वामींची सेवा करते ना, तिनं तरी ह्या दिवसांमध्ये तरी खरं असले पदार्थ खाऊ नका. जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही शुद्ध शाकाहारी जेवण जेवा. मी असं एका स्वामी भक्ताला सांगते, पण काही वेळेला अशा प्रॉब्लेममुळं घरातल्या प्रॉब्लेममुळं करून देणं हे आपल्याला लागतं. त्यामुळं तुम्ही ह्या सेवा सकाळी लवकर उठून करा. तर एवढाच एक नियम होता. आपल्या घरामध्ये तुम्ही दुसऱ्यांना बनवून जरी दिलं तर चालू शकतं, पण सकाळी आपल्याला फक्त पठण करायचं आणि अगदी 5-10 मिनिटाचा आहे बघा, ह्याला नियमसुद्धा नाही जास्त करून. फक्त मी तुम्हाला एक मांसाहारीबद्दलचा जो हा प्रश्न किंवा शंका मनामध्ये असतील तर हे आपलं तुमच्यासमोर मी तुम्हाला एक सविस्तर माहिती दिली माझ्या पद्धतीनं. तर आता मी तुम्हाला सांगते की श्लोक. तर आता हा एक श्लोकी गुरुचरित्र ग्रंथ दररोज पठण करा. तर दररोज आपल्याला फक्त आपल्या देवघराजवळ बसून हा श्लोक एक 5 ते 10 मिनिटामध्ये पठण करायचा आहे. किंवा तुम्ही दर गुरुवारी सुद्धा तुमची जशी इच्छा असेल तसं पठण करू शकता.
पण आता दररोज आपल्याला काय करायचं, दररोज बघा दररोज आपण सकाळी लवकर उठतो, लवकर उठल्यानंतर आपलं जे आंघोळ वगैरे सर्व करायचं, त्यानंतर आपल्या देवाची देवपूजा करून घ्यायची आणि तिथं बसायचं, बसण्यासाठी आसन घ्यायचं, स्वामींजवळ दिवा अगरबत्ती धूप सर्व लावायचं, स्वामींना सांगायचं की माझी खूप इच्छा आहे की श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं, पण काही प्रॉब्लेममुळं माझ्याकडं नियमाटींचं पालन होऊ शकत नाही, यासाठी मी माझ्या घरामध्ये एक श्लोकी गुरुचरित्र ग्रंथाचं पठण करत आहे, तुम्ही ते स्वीकार करून घ्या आणि माझ्याकडनं दररोज हे पठण करून घ्या, असं स्वामींना आपल्या बोलायचं. आणि दररोज तुम्हाला त्या ठिकाणी बसल्या जागेला 11 वेळा पठण करायचं आहे. एक श्लोक पठण करायला तुम्हाला 2 ते 1 मिनिटं लागू शकतो. श्री गुरुचरित्र ह्या ग्रंथाचं पारायण केल्याचं पुण्य हे तुम्हाला ह्या श्लोकाचं पठण केल्यानंतर नक्कीच मिळेल. तेवढाच प्रभावशाली हा श्लोक आहे जेवढं श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं आहे. पण अजून एकदा सांगते, त्यामुळं आपण श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं नाही का, करायचं आहे, पण ज्यावेळेला आपल्याला नियम आणि अटींचं पालन करून करायचं आहे. स्वामी महाराज प्रत्येक भक्ताकडनं नियम आणि अटींचं पालन करून आपल्या आयुष्यामध्ये एकदा का विना हे पारायण नक्कीच करून घेतात. पारायण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा, नियम आणि अटींचं पालन आपल्याकडनं होईल यासाठी सुद्धा प्रयत्न करा, पण शक्य होईल तेवढा प्रयत्न करा, कारण नियम आणि अटींचं पालन करूनच आपल्याला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण महत्त्वाची सेवा आहे ही. ज्यांना खरंच श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी आपल्या घरामध्ये दररोज ह्या श्लोकाचं पठण न चुकता घरामध्ये करा. तुमची जी पण अडलेली कामं असतील, नडलेली कामं असतील ती मार्गी लागतील. तुमच्या घरामध्ये ज्या पण कुटुंबातील एखादा जर व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीसुद्धा आजारपण दूर होईल. तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. आपले जे काही मागच्या जन्माचे भोग असतात त्या भोगाची सुद्धा तीव्रता ह्या सेवेमध्ये कमी होते. यासाठी ज्यांना पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी दत्त जयंतीनिमित्त आपल्या घरामध्ये हा श्लोकाचं पठण नक्कीच करा.